नमस्कार. आपण या ठिकाणी आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. JTMP ही जी संस्था 40 वर्षापासून आहे, त्याच्या 40व्या वर्षात अध्यक्षपद स्वीकारताना त्या अधिकार समारंभातच आपण जाहीर केलं होतं की आपण एक डॉक्टर एक झाड हा संकल्प केला आणि त्याचं आव्हान बाबूभाऊंनी केलं होतं की आमच्या साथीने ही झाडे लावा. आणि ग्रामपंचायत नारायणगाव वारवाडी यांचं आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं काम आम्ही गेले 8 ते 10 वर्ष पाहतोय. नुसतं झाडं लावणं नाही तर ती जगवली जात आहेत आणि निसर्गाचं रौद्ररूप आपण पाहत चाललोय, त्यातले बदल आपण पाहत चाललोय आणि तिथे त्याला कुठेतरी आपण मानवच जबाबदार आहोत. निसर्गाचा समतोल साधायचा असेल आणि आपल्याला जगायचं असेल तर झाडं ही आधी जगवली पाहिजेत. आणि ह्या दृष्टिकोनातूनच JTMP ने आणि सर्व कार्यकारिणी हे ठरवलं की आपण यावर्षी देशी झाडं लावायची आणि त्याला प्रोत्साहन म्हणून आम्ही 500 डॉक्टरांच्या नावे एक डॉक्टर एक झाड याने आम्ही ही डॉक्टरांच्या संस्थेकडून आणि ग्रामपंचायतीकडून ही झाडं लावण्याचा कार्यक्रम घेत आहोत. जय पर्यावरण. आज या ठिकाणी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन म्हणजेच JTMP आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम अतिशय उत्साहाने सुरू करतोय. मला असं वाटतं एखादा ध्यास घेतल्यानंतर त्या ध्यासाचं पर्यवसन रिझल्ट मध्ये कसं करायचं हे जर आपल्याला जर बघायचं असेल तर ग्रामपंचायतचे अनेक उपक्रम असे आहेत की जे नुसते सुरुवात करून देत नाही तर त्याच्यामध्ये पूर्ण झाडं लावा, त्याच्यासाठी ड्रीप इरिगेशन करा आणि ते जगवायचा पूर्ण प्रयत्न मला वाटतं ग्रामपंचायतचे बाबूभाऊ आणि त्यांची सगळी टीम हे सगळे करत असते. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की झाडांचं महत्त्व किती आहे आणि आपण आता कुठल्या परिस्थितीला तोंड देतोय. त्यामुळं नारायणगाव आणि परिसरामध्ये भविष्य काळामध्ये जर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल आपल्याला तर आपल्याला नारायणगावच्या पूर्ण बाजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करणं आणि ती जगवणं आणि त्यातल्या त्यात देशी झाडं जगवणं. अजून लोकांना मला असं वाटतं ती कन्सेप्ट नाहीये. बाबूभाऊ, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये ही कन्सेप्ट जरूर सांगा. अशिक्षित लोकांपर्यंत सुद्धा हा मेसेज जायला पाहिजे की देशी झाडं कुठली, विदेशी झाडं कुठली आणि विदेशी झाडांचा काय परिणाम आपल्यावर होतोय हे अजूनही खूप लोकांना माहिती नाहीये. आणि ह्या आजच्या उपक्रमासाठी सगळेजण आवर्जून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी डॉक्टर मेडिकल असन, ग्रामपंचायत वारोडे असन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी झाडांचं लागवड केली. खरं तर या ठिकाणी सर्वांना अवगत आहे, एका शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून बाबूभाऊ जन्माला आले. बाबूभाऊंचा सर्व इतिहास मला या ठिकाणी माहित आहे, तुम्हाला पण आता आज अवगत आहे. खरं तर मी बागेश्वर डेअरीवरती 27 वर्षे काम करत असताना त्या काळी बाबूभाऊ हे सायकल दूध घालायला यायचे आणि त्यावेळेस बाबूभाऊंचा 121 नंबर असायचा या ठिकाणी डॉक्टर. खरं तर त्या टायमाला बाबूभाऊ ते साधे असायचे म्हणजे आधी हे, परंतु ज्या टायमाला बाबूभाऊ यायचे आणि लाईनला उभं राहायचे. नंतरच्या काळात बाबूभाऊचा जरा प्रति वाढल्यानंतर मी त्या ठिकाणी बाबूभाऊला कधी लाईनीत उभं राहून दिलं नाही, आज तुम्हाला सांगायचं वाटतं नाही का. आणि तेव्हापासून सायकल पासूनचा प्रवास, त्याच्यानंतर मग त्यांची एक गाडी असायची. असा हा प्रवास. जो माणूस ज्या शेतामध्ये काम करत असताना पाय गाळामध्ये घालतो तोच माणूस आज समाजामध्ये आपल्याला कशा प्रकारे वागत आहे सगळ्यांना माहित आहे. आणि तीच उर्मी बाबूभाऊच्या आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मग आमचा कचरा डेपो असो किंवा या भागातला कोणताही प्रश्न असो, बाबूभाऊ शिवाय या ठिकाणी मार्गी लागत नाही. आणि याही पुढील काळामध्ये बाबूभाऊ ग्रामपंचायत नारायणगावला असन, वारवाडीला असन, या ठिकाणी तुम्ही चांगला हा या ठिकाणी उपक्रम घेतलाय. यानंतरचा उपक्रम आमचा भाऊ आमचा हवर राहीन की ज्या ठिकाणी आपली कचरा कुंडीची समस्या आहे बाबूराव, आपण नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारवाडी ग्रामपंचायत दोन्हींचा एक ग्रामसभेला ठराव करणार आहोत की जो माणूस कचरा रस्त्यावर टाकेन त्यांना जसं देशात बाहेर देशामध्ये दंड आहे असा दंड आपण तसा त्या ठिकाणी ग्रामसभेत ठराव मांडणार असून आम्ही या ठिकाणी अत्यंत बाबूभाऊ असेल आम्ही असून स्वतः हे काम तिथं करणार असत. या ठिकाणी आपण हा उपक्रम राबवला. मी खरं तर डॉक्टर परिवाराला म्हणन, विरोबा मित्र मंडळींना म्हणन, चांगल्या प्रकारे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.